उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा खरं तर द्राक्षांचा आगार आहे आणि याच द्राक्षांच्या माध्यमातून आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणात ही द्राक्ष खरं तर निर्यात केली जाते आणि इस्रायल आणि इराण याच्या युद्धनीतीमुळं कुठेतरी या व्यापारावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसतो। मी सध्या कोल्ड स्टोरेजमध्ये आहे, ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये सध्या आता जे द्राक्ष आहे त्याचे खरं तर आता वर्गीकरण केलं जात आहे, एक्सपोर्टसाठी खऱ्या अर्थानं ते माल तयार केला जातो आहे आणि इथून पुढे तो जहाजांच्या माध्यमातून आखाती देशात असेल किंवा देशाच्या विविध भागांमध्ये असेल तो खऱ्या अर्थाने एक्सपोर्ट होणार आहे। आपल्यासोबत या निर्यातदार आहेत, काय सांगाल खरं तर आखाती देशांमध्ये झालेला आंतरराष्ट्रीय तणाव आणि याचा शेतीमालावरती कुठेतरी परिणाम होतो आहे। मध्य पूर्व देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं जे आता गेल्या आठवड्यापासून जो शेतमाल निर्यात होतो आहे हा निर्यात होणारा शेतमाल आखाती देशामध्ये पोहोचू शकत नाही, कारण इराणने जी हर्मोजची समुद्रधुनी आहे ती बंद आहे आणि त्याच्यामुळं हा शेतमाल जो आहे हा नाशवंत शेतमाल हा ओमानच्या पुढे जाण्यासाठी मज्जाव केला जातो आहे आणि याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जो शेतमाल पाठवलेला आहे याचं शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान आता सहन करावं लागणार आहे। तसंच ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान हे एक्सपोर्टरला सुद्धा सहन करावं लागणार आहे। बऱ्याचशा भारतातल्या एक्सपोर्टरने जो शेतमाल पाठवलेला आहे हा आखाती देशामध्ये आता मागच्या 2 आठवड्यापासून पोहोचतच नाही आहे आणि हा न पोहोचलेला शेतमाल आहे याचा आर्थिक भुर्दंड हा एक्सपोर्टरला आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे। याच्यात भर अजून ज्या शिपिंग लाईन कंपनीज आहेत यांनी एक वॉर सरचार्ज म्हणून जवळजवळ $4,000 म्हणजे भारतीय करन्सीमध्ये जर विचार केला तर जवळजवळ $4.25 लाखापर्यंतचे जे एका कंटेनरवरती सरचार्ज लावलेला आहे हा सरचार्ज हा खरं तर जाचक आहे। अशा पद्धतीने सरचार्ज लावल्यामुळे याचं खरं तर सगळ्यात मोठा आर्थिक तोटा हा एक्सपोर्टरला होणार आहे, तर पर्यायी शेतकऱ्याला होणार आहे। आणि भारतातले जर शेतीमालाचे दर पाहिले तर आज आपला शेतकरी कुठंतरी एक जागतिक बाजारपेठेत कुठंतरी पाऊल ठेवण्याच्या उद्देशाने एक दुबईसारखी बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी आपले शेतकरी काही कमिशनवरती सुद्धा आपला शेतमाल विकतात आहे, 2 पैसे त्यांना उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण झालेला आहे। अशा जर परिस्थिती उद्भवल्या तर शेतकऱ्याचं हे प्रचंड मोठं नुकसान होणार आहे आणि या नुकसानीसाठी ना सरकारचं लक्ष आहे ना अजून कोणी याच्याकडे लक्ष देत आहे। ते शिपिंग कंपन्यांनी जे काही सरचार्ज लावलेले आहे तो प्रामुख्याने सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की कमी करण्यात यावेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की याचा परिणाम हा बाजारपेठेमध्ये असा झालेला आहे की ही सगळी चेन जी आहे, इकोसिस्टीम जी आहे शेतमालाच्या एक्सपोर्टची ही सगळी डिस्टर्ब झालेली आहे। काही शेतमाल जो तयार आहे ज्यांनी प्रोव्हिजन म्हणून एक्सपोर्टसाठीचं जर पॅकिंग करण्यासाठीचं हे केलेलं आहे हा कोल्ड स्टोरेजला येऊन पडलेला आहे, कोल्ड स्टोरेज फुल झालेली आहेत आणि याच्यामुळं काय आलं की मालाचे दर कमी होतात आहे। नक्कीच आपल्यासोबत लॉजिस्टिक आहे, खरं तर शिपिंगमधून जो जहाजांमधून जो माल बाहेरच्या देशांमध्ये जात असतो, काय परिस्थिती सध्या परिस्थिती नमस्कार, माझं नाव योगेश मोरे, मी लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे। लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे शेतकरी आणि एक्सपोर्टर इम्पोर्टरमधला दुवा। आत्ता सध्या जी युद्धजन्य परिस्थितीमुळे 1000हून अधिक कंटेनर ही नावाशिवा बंदरावरती अजून पडलेले आहेत, त्यातील काही कंटेनर अजून जहाजावरती ओमान बॉर्डरला अजून आहेत, जे अजून ओमान बॉर्डर UAE चालू झाली नाही त्यामुळे तिकडे अजून पोचलेले नाही आहेत। त्यामध्ये जर असं बघायला गेलं तर अजून काही परिस्थिती निर्माण होईल ती सांगता येत नाही, त्यामुळं शेतीमाल खराब होत चाललेला आहे। त्यामुळं शिपिंग लाईनवाल्यांनी सगळ्यांनी नोटीस काढली आहे की तुम्ही कंटेनर खाली करून शेतमाल काढून द्या आणि त्यामध्ये सगळे कोल्ड स्टोरेज सध्या फुल झालेले आहेत, त्यामुळं एक्सपोर्टर लोकांना दुसरा पर्याय उरला नाही तो माल बाहेर काढून लोकल मार्केटमध्ये विकायला। त्यामुळे शेतमालाचे माल अतिशय कमी दरात एक्सपोर्टर लोकांना बाहेर माल विकावा लागतो। त्याच पद्धतीनं एक्सपोर्टर लोकांना आपल्या वार्षिक सरचार्जचा एक मोठा फटका त्या ठिकाणी पडलेला आहे। नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आहे, एक शेतकरी, फार्मर प्रोड्युसरचे चेअरमन आणि आता एक उद्योजक म्हणून महिला असतील किंवा पुरुष असतील यांना रोजगार देत आहे। या युद्धाचा कुठेतरी या व्यवसायावरती परिणाम झाला आहे? नक्कीच। जेव्हा हे आखाती देशामधलं युद्ध चालू व्हायच्या आधीपर्यंत सगळी परिस्थिती एकदम चांगली व्यवस्थित चालू होती, पण अचानक जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा जे कंटेनर सगळे आखाती देशामध्ये जाणार होते JNPT बंदरावर ते सगळे अचानक स्टॉप झाले आणि बऱ्याचशा कंपन्यांनी किंवा पुढची काही म्हणजे फिक्स नसल्यामुळे ते कंटेनर आम्हाला नारायणगावला त्या स्टोअरला परत मागे बोलवायला लागले। त्यामुळे झालं काय की स्टोअर आमचे फुल होऊन गेले आणि स्टोअर फुल झाल्यामुळे आता जे आम्ही नवीन जो हार्वेस्टिंग आहे जो पॅक करत आहे ते आम्हाला काही दिवसामध्ये स्टोअर फुल होऊन जातील, जो जुना माल न गेल्यामुळे, तर हे आम्हाला पॅकिंग बंद करायला लागेल। दुसरा इफेक्ट असा झाला आहे की
जे सप्लाय डिमांडवर आपलं मार्केट अवलंबून असतं. आता आखाती देशामध्ये तर माल जात नाही एवढा आता, त्यामुळे त्याचा सगळा लोड आपल्या डोमेस्टिक मार्केट आणि इतर देशामध्ये जे आपले मार्केट्स आहेत, जसं मध्यपूर्व साऊथ ईस्ट एशियन मार्केट झाले किंवा चायना, थायलंड इकडचे मार्केट, यावर सगळं त्याचा प्रेशर येऊन तिकडचे पण रेट आता कमी झाले. त्यामुळे हा सगळा कॅस्केडिंग इफेक्ट आपल्या द्राक्ष सीझनवर ह्या वर्षी ऑब्झर्व आम्ही करत आहोत. नक्कीच एकूण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय. आणि तुम्ही स्वतः कोल्ड स्टोरेजवर आहात, एक वेअर हाऊसिंगचा जर बोजा पाहिला तर कसं पाहताय? आता बघा, प्रत्येक कोल्ड स्टोरेज याची एक लिमिटेड क्षमता असते. जसं तुम्ही या स्टोअरमध्ये उभा आहेत, हे माझं हस्ता ॲग्रो प्रोड्युसर कंपनी या नावाने आहे. इथे पॅकहाऊस आणि कोल्ड स्टोरेज हे दोन्ही फॅसिलिटी आहेत. हे 250 टन क्षमतेचं स्टोअर आहे. जेव्हा तुमचा रेग्युलर सीझन चालतो तेव्हा इथे कंटेनर पॅक होतात, प्रिकुलिंग होऊन एक ज्यावेळेस व्हेसल असतं किंवा शिपिंग आपलं ज्यावेळेस शेड्यूल असतं त्यावेळेस ते कंटेनरहून एक्सपोर्ट होतात. परंतु आता एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे इथून त्या क्षमतेने माल बाहेर जात नाही आहे. म्हणजे इनकमिंग आहे, शेतातून माल इथं येऊन पॅक होतोय, प्रोसेस होऊन तो कोल्ड स्टोरेजला पडतोय, परंतु बाहेर एक्सपोर्ट न झाल्यामुळे कोल्ड स्टोरेज आता माझे भरत आलं आहे. त्यामुळे मला आता काही दिवसांनी पॅकिंग बंद करायला लागते की काही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नक्कीच शेतकऱ्यांवरती आर्थिक संकटाबरोबर हार्वेस्टिंगला आलेला द्राक्ष हा आयात निर्यातीच्या धोरणात वार युद्धामध्ये अडकला आणि त्यामुळे शेतकरी मात्र शेतकऱ्यांसह एक्सपोर्टर असतील, निर्यातदार असतील किंवा कोल्ड स्टोरेज असतील यांच्या अडचणी मात्र वाढताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे.